माचरटवाडी भालकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ। निलंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा दिनांक 12/1/2026 रोजी प्रारंभ झाला। या अखंड हरिनाम सप्ताहाचे 14वे वर्ष असून कथा प्रवक्ते हरिभक्त परायण सतीशजी महाराज लातूरकर आळंदी देवाची व्यासपीठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। माचरटवाडी आणि पंचक्रोशीतील गावे या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय होत असून सप्ताहातील कीर्तन सेवेचा लाभ भाविक भक्तांना घेता येणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण किशोर महाराज शिवनीकर 5व्या दिवसाची कीर्तन सेवा। साठविला हरी संत तुकाराम साठविला हरी, जिही हृदय मंदिरी त्याची सरली एर झार, झाला सफळ व्यापार हरी आला हाता, मग कैची भय चिंता तुका मने हरी, काही उरो नेदी उरी। या अभंगावरती सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले। अखंड हरिनाम सप्ताहाचा व संदीपनी गुरुकुल आश्रम आळंदी देवाची येथील विद्यार्थी यांच्या सुंदर असा हरिपाठाचा मंगलमय सोहळा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं। संदीपनी गुरुकुल आश्रम आळंदी देवाची या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांप्रदायिक प्रशिक्षण दिले जाते। जगद्गुरु तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाले। प्रेममूर्ती नामदेवरायांना 675 वर्ष समाधीस्थ होऊन झाले। अगदी करून 14 जणांची समाधी आहे तिथं। नारा विटा गोंदामाला हे सर्व त्यांच्या कुटुंबातील 14 मंडळी। जनाबाईंना 675 वर्ष समाधीस्थ होऊन झाले। आणि आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर जो सोहळा पालखी सोहळा ज्याने चालू केला, त्या पालखी सोहळ्याचे आद्य जनक तपोनिधी श्री नारायण महाराज म्हणजे तुकोबा यांचे 3 नंबरचे चिरंजीव, यांना जन्माला येऊन 375 वर्ष झाले। जन्म सोहळे, वैकुंठगमन सोहळा, समाधी सोहळा हे सर्व संतांचे उत्सव आपण एकत्रित धरलेले आहेत। एकंदरीत मराठवाडा ही संतांची भूमी आहे। अगदी करून छोटे कदम मौलींच्या मागे लागून आपण हा उत्सव लातूरकरांच्या पदरामध्ये पाडून घेतलाय। अगदी करून लातूरचे अवतीभोवती जिल्हे अग्रेसर होते, धाराशिव असेल, बीड असेल, नांदेड असेल, पण जरा वकील खमक्या लावला म्हणजे दांडपणाने विचार मांडले आणि माऊलीने ते 16 आपल्या लातूरकरांच्या पदरामध्ये पाडला। ठीक आहे, आता आपलं कर्तव्य, आपल्या गावामध्ये देणगी बुक वगैरे आलेले, पण 21 फेब्रुवारी 2026 या दिवशी ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने सकाळी 7 वाजता आपल्या सिद्धेश्वर मंदिरच्या पाठीमागे येणार आहेत। आपण एक हेलिकॉप्टर म्हणत होतो, पण 2 हेलिकॉप्टर येणार आहेत। अच्युत महाराज दस्तापूरकर म्हणाले, मला फोन आला आणि म्हणले महाराज मी एक जनाबाईंसाठी दुसरं हेलिकॉप्टर घेऊन येत होते पादुका। म्हणजे ठीक आहे, वा, दुग्ध शर्करा योग आहे। 2 हेलिकॉप्टर येणार। हेलिकॉप्टर ज्या वेळेला लातूरमध्ये येईल त्यावेळेला लातूरला प्रदक्षिणा घालील। आजपर्यंत कुठल्या पुराव्याच्या डोक्यात संकल्पना नाही, ती संकल्पना आपल्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या डोक्यामध्ये आलेली आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी होईल, आई जगदंबेच्या मंदिरावरती पुष्पवृष्टी होईल, ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या मंदिरावरती पुष्पवृष्टी होईल। त्यानंतर हेलिकॉप्टर खाली उतरेल, कीर्तन स्वागताचं संपेल, नाश्ता होईल। त्यानंतर दिंडी सोहळा ऐतिहासिक म्हणतो, ऐतिहासिक जसा ज्ञानोबाराय तुकोबारायांचा सोहळा आळंदी ते पंढरी निघतो, आई निश्चित या तुम्ही त्या दिवशी 21 तारखेला, आणि 10 दिवस तर याच या, पण 21 तारखेला जरूर या, सर्वांनी या, जास्तीत जास्त मंडळीने या। बघा, 375 पताका, 375 कलश, 375 तुळस, 375 मृदंगवादक, 375 विनेकरी, 300 विनेकरी आता काय तुमच्या गावातले नाही वाटते, समजते, पण गावातले असतील तर पोंगा घालून येऊ नका। पोंगा म्हणजे पॅन्ट। तुकाराम महाराज तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी, पॅन्ट घालून यायचं नाही। तुम्ही मृदंगवादक आहे तुमच्या तालुक्यातली यादी तुम्ही मला टाकली, पण संध्याला धोतर घालून या, नाही तर ती पकवास घेऊन येतील आणि पॅन्ट घालून आले तर तिथं वाजवायचा चान्स भेटायचं नाही। त्याच्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता कशी असावी, वारकरी संप्रदाय कसा थाटात असावा ते शिकायला भेटणार आहे तिथं। 375 मृदंग असतील, असं टाळकरी जास्त असतील, 375 फेटा बांधून कीर्तनकार असतील, 375 तुकाराम नावाची माणसं असतील, 375 नारायण नावाचे, 750 ज्ञानेश्वर नावाचे, 675 नामदेव नावाची, यांच्या गळ्यात माळ असावीच असा आग्रह अजिबात नाही। तुम्ही म्हणाल वारकरी संप्रदायाचा उत्सव माळ असावीच असं कसं काय, हे जरा बंधन घातलं नाही आपण का, न जाणो एखाद्या वेळेला एखादा नामदेव माळ न घातलेला आला आणि ती सोहळा पाहिला, अरे आपल्या मायबापानं नाव नामदेव ठेवलंय,
पण आपल्या नावानं जर एवढा मोठा सोहळा होत असेल तर आपण माळ घातली पाहिजे, म्हणून ती अट आपण तिथे ठेवली नाही. याच्यासाठी सर्वांनी नाव नोंद करायचं आहे. जरी नाव नोंद नसेल आणि आपलं नाव जर नामदेव असेल तर त्या सोहळ्यामध्ये सामील व्हायचंय. फक्त वारकरी पोशाखात, त्याला काही बंधन नाही, धोतर नाही, पॅन्ट शर्ट टोपी तरी घालावी त्यांनी. एकंदरीत जनाबाई 675 असतील तर त्यांनीही यायचं आहे. अगदी कोणी नाव नोंदणी झाले पण हे सांगायचं कर्तव्य म्हणून मी सांगतोय. एकंदरीत असा हा सोहळा आहे. हा सोहळा सातकोटी रोडने आई जगदंबेला प्रदक्षिणा घालून गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत तुकाराम शाळा, 375वा तुकाराम महाराजचा असल्यामुळं लातूरकर एवढे आतुर झाले तुकाराम महाराजच्या स्वागतासाठी. 375 जीसीबी लावले पुष्पवृष्टीसाठी. 375 आकडा आपण लावलाय, कारण का 2 दिवसानंतर 375 संपला. कारण का पुढे आपला ज्या दिवशी काला झाला त्याच्यानंतर 375 संपणार आहे. यासाठी सांगतेचा सोहळा असल्यामुळे थाटामाटात ऐतिहासिक भव्य आणि दिव्य झाला पाहिजे. दिव्य करा पैसा लागतो, पण भव्य करा प्रेम लागतंय. तर एकंदरीत तिथं ज्या वेळेला पोहोचेल त्यावेळेला सोहळ्यामध्ये तुकोबारायांचं रिंगण पाहिलं असेल, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबारायांचं रिंगण पाहिलं असेल, पण तिथं सर्व संतांच्या पादुकाच्या साक्षीने एक रिंगण होणार आहे. लाख प्लस समाज असेल. 2 रथ असणार आहेत पाठीमागे. एक उज्ज्वलन बाबा, जी बाबा गाडीत फिरायची ती गाडी माझ्याकडे सध्या उज्ज्वलन बाबाची, इनोवा गाडी त्यांचीच आहे बाबांची.